हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। जेपी नड्डा आणि मुख्यमंत्री शिंदेंमध्ये जागा वाटपाची चर्चा। लवकरच अजित पवारांसोबतच्या चर्चेनंतर अधिकृत घोषणा होणार, सूत्रांची माहिती। ठाकरे गट दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम आणि ईशान्य मुंबईची जागा लढणार। दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत, दक्षिण मध्यमधून अनिल देसाई, उत्तर पश्चिममधून कीर्तिकर लढणार, तर ईशान्य मुंबईतून संजय दिना पाटील यांच्या नावाची चर्चा। महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावर 27 तारखेला अंतिम निर्णय होणार। ठाकरे गट 23 जागांवर लढणार। जागा वाटपावर संजय राऊतांची प्रतिक्रिया। महाविकास आघाडीचं विदर्भातील 10 जागांचं जागा वाटप जवळजवळ निश्चित। काँग्रेस 6, ठाकरे गट 2, शरद पवार गट 1 जागा, तर वंचितला 1 जागा देण्यावर एकमत, सूत्रांची माहिती। उद्धव ठाकरेंचा आजपासून 2 दिवस जनसंवाद दौरा। आज चिखली, मोताळा, जामोदमध्ये, तर उद्या शेगाव, खामगाव आणि मेहकरमध्ये ठाकरेंचा जनसंवाद। हिंगोलीतील उद्याचा दौरा तात्पुरता रद्द। शरद पवारांनी उमेदवार उभा केला की अपक्ष उमेदवार अर्ज करायचा आणि अजितदादांना भेटायचा। अपक्ष उमेदवार कोण उभा करायचा? पक्षाचे आमदार 100 पार का नाही गेले? यामध्ये त्याचं कारण रोहित पवारांचा अजित पवारांवर आरोप। तर कुणाच्या बापाचा बाप आला तरी मुंबईला महाराष्ट्रापासून तोडू शकणार नाही, फडणवीसांचा हल्लाबोल। तर आमचा बाप बाळासाहेब, पण भाजपच्या बापाचा पत्ता आहे का? संजय राऊतांचा सवाल। लोकसभा मतदारसंघ निरीक्षकांच्या बैठकीत राज ठाकरेंकडून युतीची चाचपणी। बैठकीमध्ये राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांचा कल जाणून घेतला। रामटेक लोकसभा मतदारसंघावर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचा दावा। काँग्रेसकडून कुणाल राऊत, रश्मी बर्वे आणि ठाकरे गटाकडून उत्तम कापसे आग्रही, तर पवार गटाकडून प्रकाश गजभिये तिकिटासाठी मैदानात। अजित पवारांचे धाकटे पुत्र जय पवार आजपासून बारामतीत। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती शहर आणि तालुक्यात जय पवारांचा दौरा। मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून झिशान सिद्दीकींची हकालपट्टी होईल याची कल्पना होती, सिद्दीकींची प्रतिक्रिया। तर आज पत्रकार परिषदेतून झिशान सिद्दीकी भूमिका स्पष्ट करणार। जरांगेंकडून 24 फेब्रुवारीपासून महाराष्ट्रभर रास्ता रोकोची घोषणा। सगळे सोयरेंच्या कायद्यासाठी जरांगेंचं शिंदे सरकारसमोर नवं आव्हान। जरांगेंनी संयमाची भूमिका घ्यावी, सरकारची विनंती। माझा निर्णय कायदेशीरच, निर्णय प्रक्रियेवर दबाव टाकण्यासाठी आरोप। माझ्या निर्णयात काय चुकलं ते दाखवा, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा विरोधकांना सवाल। जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिकांच्या घरावर सीबीआयचा छापा। किरू जलविद्युत प्रकल्पातील घोटाळा प्रकरणावरून छापा, सूत्रांची माहिती। उत्तर प्रदेशात काँग्रेस आणि समाजवादी पार्टी एकत्र लढणार। प्रियंका गांधी आणि अखिलेश यादव यांची फोनवरून चर्चा। काँग्रेस लोकसभेच्या 17 जागांवर उमेदवार देणार। महानंदाचे चेअरमन राजेश पराजणेंसह संचालक मंडळाचा राजीनामा। महानंदा एनडीडीबीकडे हस्तांतरित करण्याचा मार्ग मोकळा। राज्यातील निवासी डॉक्टर आजपासून संपावर। विद्यावेतनात वाढ आणि वसतिगृहाच्या दुरुस्तीच्या आश्वासनानंतरही अंमलबजावणी नाही। नागपूरच्या कामठीमध्ये माजी नगरसेवकावर अज्ञाताचा जीवघेणा हल्ला। जखमी दिलीप बांडेबुचेंवर कामठीमधील रुग्णालयात उपचार सुरू। नगरच्या मॅकडोनाल्डमध्ये चीज न वापरता चीज सदृश्य पदार्थांचा वापर। अन्न आणि सुरक्षा विभागाच्या कारवाईच्या आदेशानंतर मॅकडोनाल्डकडून पदार्थांची नवी नावं जाहीर। कांदा निर्यात बंदी हटवल्याची घोषणा फसवी निघाल्यानं कांद्याचे भाव घसरले। 2,500 गेलेला कांद्याचा दर अवघा 1,500, तर नागपूरमध्ये कांद्याच्या दरात 8 ते 10 रुपयांची वाढ। आता रेल्वेचे तिकीट कन्फर्म झाल्यासच खात्यातून पैसे कापले जाणार। इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनकडून आयपे ऑटोपे नावाचं नवं फीचर जारी। क्रिकेटपटू यशस्वी जयस्वालकडून मुंबईत 5 कोटींच्या फ्लॅटची विक्री। वांद्र्यात इमारतीचं बांधकाम सुरू। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।